नमस्कार, मी शशांक. सत्य सत्तामध्ये आपलं स्वागत करतो. खरं तर काल पहलगाममध्ये जे काही आतंकवादी हल्ला झाला ते लाजिरवाणा होता आपल्यासाठी, आपल्या देशाच्या अस्मितेसाठी. पण हे जो काही हल्ला झाला आहे त्यामागे कुठे ना कुठे एक छोटी तरी चुकी आहे आपल्या इंटेलिजन्सची. हे असं मी नाही म्हणतोय. प्रश्न उचलल्या जातात. सुदैवाने सरकारवर प्रश्न उचलल्या जातात. आतापर्यंत भारतीय सैन्यावर प्रश्न उचलायची कोणी हिंमत नाही केली आणि ते करू पण शकणार नाही. तर ह्या सर्व विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत लेफ्टनंट कर्नल रिटायर्ड इंडियन आर्मी सतीश ढगे सर. त्यांच्या अँगलनी ही सर्व घटना ते कशी पाहतात, कारण त्यांना ऑन ग्राउंड एक्सपिरियन्स आहे. त्यांनी त्या जागी गेलेले आहेत, त्यांनी काश्मीरमध्ये राहिलेले आहेत. त्यांना माहिती आहे टेररिस्टचं कशा प्रकारे यांची चाळ चालते. जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार. आणि कशा प्रकारे म्हणजे आम्ही आता चर्चा करत होतो कॅमेरा सुरू व्हायच्या आधी, तेव्हा सरनी मला एक्सप्लेन केलं की कशा प्रकारे TRF ही संघटना यामध्ये ओपनली इन्व्हॉल्व आहे 2019 पासून. काय म्हणता सर त्या संघटनेबद्दल? नक्कीच या घटनेला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मुळातच मागच्या काही दशकांपासून 1990च्या दशकापासून पाकिस्ताननं ब्लिडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स म्हणजे भारताविरुद्ध युद्धाच्या माध्यमातून जिंकता येत नाही तर या अशा दहशतवादी हल्ल्याच्या माध्यमातून भारताला जे आहे जेरीस आणण्याचा प्रयत्न त्यांनी या दहशतवादाच्या माध्यमातून केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी हल्ले भारतामध्ये झालेले आहेत, पण हा जो हल्ला झालेला आहे हा एक प्रकारे जो आहे युनिक आहे, वेगळा आहे. आणि हे जर मला अनालाइज करायचं असेल तर त्यात मी 3T म्हणत असतो की ज्या प्रकारची टायमिंग निवडलेली आहे, ज्या प्रकारचे टार्गेट या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी निवडलेले आहेत आणि ज्या प्रकारची टेररिस्ट ऑर्गनायझेशन ज्याचा आत्ताच तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन केलं की TRF ही द रेजिस्टन्स फ्रंट नावाची ही संघटना आहे. मुळात काय झालं, 2018 मध्ये पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र आहेच आहे, पण पाकिस्तानवर जो आहे भारतानं फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स या संस्थेच्या माध्यमातून दबाव निर्माण केला आणि एक प्रकारे त्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या दबावामुळे पाकिस्तानला त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटना आहेत त्याच्या फंडिंगशी रिलेटेड आणि त्यांच्या विरुद्ध काही कारवाई करावी लागली. मग त्यातली एक महत्त्वाची जी दहशतवादी संस्था होती ती म्हणजे LET, लष्कर-ए-तैयबा. मग या लष्कर-ए-तैयबानं या FATFचा फेरा चुकवण्यासाठी त्यांचंच एक नवीन ऑफशूट तयार केलं, एक नवीन ब्रांच सुरू केली. त्या ब्रांचचं नाव म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंट. ऑक्टोबर 2019 मध्ये ही ब्रांच त्या ठिकाणी स्थापन झाली. आणि का स्थापन झाली? कारण 5 ऑगस्ट 2019ला भारत सरकारनं जो एक खमका निर्णय घेतला आणि आर्टिकल 370 हटवलं आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा सगळा सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न जम्मू काश्मीरचा हा त्यांच्या अखत्यारीत आला आणि एक खमकी भूमिका घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने त्या ठिकाणी घेतला होता. मग या निर्णयाच्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये तिथे बाहेरचे लोक येतील, तिथे जमीन घेतील, तिथे हॉटेल निर्माण करतील, बिझनेस निर्माण करतील आणि एक प्रकारे जे आहे जम्मू काश्मीरच्या मुस्लिम जनतेवर एक प्रकारे अन्याय वाढेल अशा प्रकारचा काहीतरी जे आहे कांगावा करत या TRF संस्थेची स्थापना झाली. आणि या टेररिस्ट ऑर्गनायझेशननं 2019 पासून आतापर्यंत जे काश्मीरी पंडित आहेत, जे मूळचे तिथलेच आहेत पण आता बाहेरून पुन्हा आपल्या घरी परत आलेले आहेत किंवा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये काम करणारे जे लेबरर आहेत, कामगार आहेत, त्यांच्या विरुद्ध हल्ले करण्याचं काम केलं. म्हणजे आउटसाइडरवर टार्गेटेड अटॅक करण्याचं काम या TRFने केलं. आणि त्याचाच पुढचा एक टप्पा म्हणजे काल म्हणजेच 2025 मध्ये ज्या प्रकारे पहलगाममध्ये एक प्रकारचे म्हणजे टुरिस्ट जे तिथले नाही पण आहेत, जे तुमच्या जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे हातभार लावतायत, त्या ठिकाणी येऊन ते त्यांचं एन्जॉयमेंट करतायत, त्यांच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही, त्यांनी तुमच्या विरुद्ध काहीही केलं नाही, उलटं त्या जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला ते हातभारच लावतायत. त्यांच्या विरुद्ध तुम्ही नाव विचारून, धर्म विचारून, त्यांची पॅन्ट काढून ते जे आहेत खरोखरच त्यांचा सुलता झाला आहे की नाही हे पाहून अशा प्रकारे सगळ्या म्हणजे इतक्या बर्बरतापूर्ण व्यवहार करून जर तुम्ही त्यांच्यावर गोळ्या त्या ठिकाणी मारत असाल ते अत्यंत चीड आणणारं अशा प्रकारचं त्यांचं हे बिहेवियर होतं. आणि त्यातून हा हल्ला आणि त्यातून जे मृत्यू झाले त्यामुळं प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये दुःख तर आहेच पण खऱ्या अर्थानं संतापाची लाट आहे. आणि याच्यासाठी ही TRF नावाची जी ऑर्गनायझेशन आहे ती रिस्पॉन्सिबल आहे. सर, हे ऑर्गनायझेशन बेसिकली जम्मू काश्मीरमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात मला तर असं वाटतं की स्लीपर सेलच्या जरिये ते एक्सपांड होतं. पण सर, पहलगाम आणि सध्याचा हा टाईम जेव्हा JD व्हॅन्स इंडियात आहेत, मोदी देशाच्या बाहेर होते, हाच टाईम का निवडला? तुम्ही म्हणत होता की अमरनाथ यात्रेसाठी पहलगाम महत्त्वपूर्ण आहे. ही सर्व घटना कशा जोडलेल्या आहेत एकमेकांशी? टायमिंग, या सगळ्या हल्ल्याचं टायमिंग खूप महत्वाचं आहे. कारण मुळात हा जो दहशतवादी हल्ला केला याच्या माध्यमातून सेन्सेशनल न्यूज क्रिएट करणं संपूर्ण जगासमोर जे आहे एक प्रकारे
अशा प्रकारचं चित्र निर्माण करणं की जम्मू आणि काश्मीर अजूनही अशांत आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये जे आता सुद्धा भारत सरकारचा कंट्रोल नाही, अशा प्रकारचं पिक्चर त्यांना क्रिएट करायचं होतं. आणि हे जर क्रिएट करायचं असेल तर मास किलिंग्स, एक प्रकारे जे आहे मोठ्या प्रमाणावर सामान्य निष्पाप लोकांवर हल्ला करणं, हीच मूळच ऑपरेंडी त्यांना त्या ठिकाणी वापरायची होती. पण ती केव्हा वापरायची? अशा वेळेस की ज्यावेळेस जगातली महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष 4 दिवसासाठी तुमच्या जयपूरच्या दौऱ्यावर ऑलरेडी आलेले आहेत. अशा वेळेस ज्यावेळेस संपूर्ण जगामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, मुस्लिम कंट्रीजचा जो ग्रुप आहे आणि त्यांचा म्होरक्या आहे सौदी अरेबिया, त्या सौदी अरेबियामध्ये भारताचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी 2 दिवसाच्या व्हिजिटवर त्या ठिकाणी गेलेत. अशा वेळेस की जुलैमध्ये आता अमरनाथ यात्रा जी हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आहे आणि त्याच्यासाठीचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. आणि अमरनाथ हा एक त्या ठिकाणी बेस कॅम्प मानला जातो. गंदरबालमधून एक शॉर्ट रूटनं जाता येतो जो अवघड आहे आणि एक साधारणतः 48 किलोमीटरचा अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी हा एक जो रूट पहलगाम पासून त्या ठिकाणी सुरू होतो तो आहे. तर मुळात अशा प्रकारचा हल्ला केल्यामुळे ही टायमिंग साधल्या झालं आणि याच्यामधून एक सामान्य लोकांमध्ये जे आहे भीतीचं वातावरण, पॅनिक सिच्युएशन क्रिएट करणं, ज्याच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी, त्या प्रकारे हिंदू धर्मीय त्या ठिकाणी जाऊ नयेत आणि एकूणच जम्मू आणि काश्मीर कशा प्रकारे अशांत आहे, अस्थिर आहे, आता सुद्धा भारत सरकारचा त्या ठिकाणी कंट्रोल नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि म्हणूनच ही टायमिंग बरोबर योग्य प्रकारे जी आहे या टेररिस्ट ऑर्गनायझेशनने त्या ठिकाणी निवडली असं मला स्पष्टपणे वाटतं. तर जसं आपण बोलत होतो की आता त्यांचा धर्म विचारण्यात आला, त्यांचा सुलता गेला हे बघण्यात आलं. यामध्ये तुम्हाला वाटतं का भारतामध्ये जे सध्याला वक्फ बोर्ड अमेंडमेंट ॲक्टवरती कॉन्ट्रोवर्सी सुरूच आहेत, दंगे होत आहेत, त्यामुळे तरी हा घटना घडून आणण्याचं काहीतरी याच्यामागे कारण असेल? माझ्या मते खरं सांगू का, भारताची सगळ्यात महत्त्वाची ब्युटी जर काही असेल, प्रत्येक देशाकडे आपलं आपलं महत्त्व असतं. कोणाकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी असेल, कोणाकडे जे आहे संपत्ती जास्त असेल, कोणाकडे पेट्रोलियम प्रॉडक्ट असेल. भारताची जी ब्युटी आहे त्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एक डी, दॅट इज डायव्हर्सिटी. खऱ्या अर्थानं आपल्याकडे जी विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये जैविक विविधता आहे, जॉग्रफीची विविधता आहे आणि त्याचबरोबर धार्मिक विविधता आहे. 1947 पासून 2025 पर्यंत आपल्यापासून पाकिस्तान वेगळा झाला, तिथे किती अतोनात प्रकारे तिथल्या मायनॉरिटीजचं म्हणजे एक प्रकारे हिंदूंवर अत्याचार होतात ते आपण पाहिलं. 1971ला बांगलादेश निर्माण झाला, तिथे सुद्धा ज्या हिंदूंवर म्हणजे तिथल्या मायनॉरिटीजवर कशा प्रकारे अत्याचार होतात ते आपण त्या ठिकाणी पाहिले. पण भारत हा असा देश आहे की त्या देशामध्ये सगळ्याच देशाचे, सगळ्याच धर्माचे लोक हे खऱ्या अर्थाने गुण्यागोविंदाने राहतात. इतके लोक राहतात तर जे आहेत मतप्रवाह वेगवेगळे असणं त्या ठिकाणी जे आहे साहजिक आहे. पण आमच्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा मनमुटाव कधी त्या ठिकाणी नसतो. अशी हजारो उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम एकत्रित असतात. हे सगळं असं असताना अशा प्रकारचे हल्ले काही मूठभर लोक धर्माच्या आधारावर ज्यावेळेस त्या ठिकाणी करतात, नक्कीच भारतामध्ये धार्मिक आधारावर ध्रुवीकरण हे नक्कीच मोठ्या प्रमाणावर होतं. प्रत्येक हिंदू धर्मियामध्ये ही जर घटना आहे, ही घटना पाहिल्यानंतर मनामध्ये चीड निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. अशी मेंटॅलिटी असणारा जर एखादा धर्माचा व्यक्ती असेल आणि तो जर अशा प्रकारचा हल्ला करत असेल किंवा अशी जर त्याची मेंटॅलिटी असेल तर तो कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो त्याला तर जे आहे ठेचूनच मारलं पाहिजे. पण हेही तेवढंच खरं आहे माझ्या मते, म्हणजे मुस्लिम धर्मियांपैकी काही दहशतवादी संघटनांनी हे काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पण कित्येक मुस्लिम धर्मीय जे आहेत हे या गोष्टीला थारा देणार नाहीत, हे या गोष्टीला मानणार नाहीत, हेही तेवढं खरं आहे. मग ते मुस्लिम धर्मीय जे आहेत माझ्या मते खऱ्या अर्थाने इस्लाम धर्माचं पालन करतायत, खऱ्या अर्थानं ते भारताचे नागरिक आहेत, ते खऱ्या अर्थानं आमचे बंधू आहेत. आणि जर अशा आयडिओलॉजीला ते बिलीव्ह करत नसतील तर मग ते भारतातले असतील किंवा भारताच्या बाहेरचे असतील, कुठल्याही धर्माचे असतील, त्यांना ठेचून मारल्याशिवाय आपण शांत बसलं नाही पाहिजे. हाच त्याचा पर्याय आहे. कारण ही मेंटॅलिटी किती घातक आहे आणि या घातक मेंटॅलिटीमुळे जे आहे ज्या प्रकारचं तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण करताय आणि देशाचे तुकडे तुकडे करताय ते अत्यंत भयानक होणार आहे. म्हणून या मेंटॅलिटीला, या प्रवृत्तीला आपण ठेचून काढलं पाहिजे, असं स्पष्ट भूमिका, असं स्पष्ट मत माझं आहे. सर, आणि ह्या जी घटना झाली यामध्ये तुमच्या मते नेमकं चुकलं कोण? सरकार, आपली संस्थाने, की इतर कोणतरी? आतंकवादी संघटना तर चुकीच्या आहेत, त्यांच्याबद्दल तर नेहमी तेच प्रश्न आहे की ते त्यांचा आतंकवाद आपल्या देशामध्ये येऊन चालवतात आणि पाकिस्तान आपले हात मागे काढून घेतो. पाकिस्तानी मीडिया कालपासून तर ते सुरूच आहे त्यांचं की आतापर्यंत आम्ही आणि आतंकवादी संघटनांनी कुठलं ओपनली या गोष्टीची जिम्मेदारी नाही घेतली. पण तुमच्या मते या घटनेचा मोरक्या आणि तुमच्या मते या घटनेचा नेमकं चूक कोणाची आहे पूर्ण घटनेमध्ये? मला वाटतं या घटनेमध्ये जे आहेत वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांची एकत्रित चूक आहे आणि म्हणूनच ही घटना होऊ शकली. पहिली गोष्ट.
जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखादा प्री प्लॅन्ड अटॅक होत असेल तर माझ्या मते कुठेतरी इंटेलिजन्स फेल्युअर आहे. इंटेलिजन्स फेल्युअर ज्यावेळेस मी म्हणतोय की ज्यावेळेस इंटेलिजन्स त्या ठिकाणी येते की यस हल्ले होऊ शकतात, पण ज्याला आपण म्हणतो ॲक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट, की या वेळेस या एरियामध्ये अशा प्रकारे हल्ला होऊ शकतो आणि त्याच्यानुसार ही कारवाई करण्याची गरज आहे, असं जर ऑन फील्ड असणाऱ्या सिक्युरिटी एजन्सीजला ॲक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट मिळालं तर ते नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. माझ्या मते कुठेतरी जे आहे ते इंटेलिजन्स फेल्युअर आहे, म्हणूनच इतक्या सिस्टमॅटिकली प्री प्लॅन त्यांना अटॅक करता आला. त्याहून महत्त्वाचं ऑन ग्राउंड तिथली सिक्युरिटीची रिस्पॉन्सिबिलिटी मुख्यतः जम्मू आणि काश्मीर पोलीसची त्या ठिकाणी असते. त्यानंतर वरचा टायर म्हणजे सीआरपीएफच्या बटालियन आणि अल्टिमेटली थर्ड टायर इज आर्मी. तर माझ्या मते जे प्रायमरी टायर होता, जी प्राथमिक रिस्पॉन्सिबिलिटी होती ती जम्मू आणि काश्मीर पोलीसची त्या ठिकाणी होती. कुठेतरी ढिलाई, कुठेतरी लॅक्सिटी, कुठेतरी जे आहे त्यांनी प्रॉपरली चेकअप न करणं, कुठेतरी या सगळ्या गोष्टींकडे जे आहे नकळत कानाडोळा करणं, या गोष्टींमुळे सुद्धा जे आहे त्यांचं फावलं. मला वाटतं जम्मू आणि काश्मीर पोलीसचंही यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे अपयश आहे, इंटेलिजन्स एजन्सीजचं अपयश आहे. काही अंशी मी म्हणेल की राजकीय नेतृत्व. तर यासाठी मी म्हणतोय की राजकीय बेनिफिट घेण्यासाठी आपले काही नेते इन्क्लुडिंग मी म्हणेल की आपले होम मिनिस्टर अमित शहा यांनी प्री मॅच्युअर स्टेटमेंट केलं की आता जो आहे जम्मू काश्मीरमधला दहशतवाद हा ऑलमोस्ट संपलेलाच आहे, शेवटच्या घटका त्या ठिकाणी मोजतोय. मला स्पष्टपणे वाटतंय की जम्मू आणि काश्मीरच्या दहशतवादाचा प्रश्न हा खूप कॉम्प्लेक्स आहे. का? कारण ज्याच्या जनुकामध्ये, ज्याच्या जेनेटिक्समध्येच भारत द्वेष आहे, हिंदू द्वेष आहे, असा पाकिस्तान नेबरिंग नेशन हा आपल्या बाजूला आहे. पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर टेररिस्ट कॅम्प आहेत आणि त्याच्या माध्यमातून भारताविरुद्ध टेररिस्ट इन्फिल्ट्रेशन होत राहतं. जोपर्यंत हा पाकिस्तानचा प्रश्न, पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न आपण सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत जम्मू आणि काश्मीरच्या दहशतवादाचा प्रश्न सॉल्व्ह होईल असं मला वाटत नाही. आणि तो प्रश्न सॉल्व्ह न करता फक्त भाषणाच्या माध्यमातून, विधानाच्या माध्यमातून जर आपण अशा प्रकारचं वातावरण सामान्य लोकांमध्ये निर्माण करत असो की आता तर जम्मू काश्मीरच्या दहशतवादाचा प्रश्न संपला आणि बस येणाऱ्या काही काळामध्ये जो आहे पूर्णतः दहशतवाद हा समूळ नष्ट होईल, अशा प्रकारचं प्रीमॅच्युअर स्टेटमेंट, राजकीय विधान करणं हे सुद्धा जे आहे माझ्या मते कुठेतरी चुकीचं आहे. म्हणून राजकीय दृष्ट्या जम्मू काश्मीर पोलीसच्या दृष्टिकोनातून आणि इंटेलिजन्सच्या दृष्टिकोनातून कुठेतरी आपण कमी पडलो, म्हणूनच हा हल्ला झाला हे आपल्याला ओळखायला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला जे ॲक्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद सर. तुम्ही दिलेली माहिती खरं सर आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती, कारण मेनस्ट्रीम मीडियावरती सध्या जे काही सुरू आहे ते एक आपण म्हणू की ठीक आहे ते माहिती तर देतात, पण एक ऑन ग्राउंड ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडून आपल्याला आज हे सर्व गोष्टी कळाल्या. धन्यवाद सर आमच्यासोबत बनून राहण्यासाठी. आणि आशा आहे की सरांचं मार्गदर्शन आणि सरांकडून इन्फॉर्मेशन आपल्याला वेळोवेळी मिळत राहील आणि अशा घटना आपण लवकरच या घटनांवरती कंट्रोल. धन्यवाद.